भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावे याकरता श्रीराम जन्मोत्सव समिती आणि अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघमतर्फे बुधवारी डॉक्टर हेडगेवार पटांगण येथे 151 कुंडीय श्रीराम जनकल्याण यज्ञ भक्तिभावात झाला। प्रारंभी प्रभू श्रीराम, सीतामाता आणि श्री लक्ष्मण यांच्या मूर्तींची स्थापना आणि पूजन वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांच्या पौरोहित्याखाली करण्यात आली। यानंतर 151 कुंडीय सामूहिक श्रीराम जनकल्याण यज्ञास प्रारंभ झाला। शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा होम हवन विधी झाला। होम हवन विधीनंतर श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींची पारंपरिक वाद्यांसह परिसरातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मूर्तींची मिरवणूक पुन्हा डॉक्टर हेडगेवार पटांगण येथे आल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी महापौर विनायक कोंडाल, श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक CA सुनील इंगळे, निलेश भंडारी, शिवानंद कल्लूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय साळुंखे, वेणुगोपाल जिल्हा पंतुलू संजय होमकर, अक्षय अंजिखाने, अमर बिराजदार सागर रत्नुरे, यतिराज होनमाने, उत्सव अध्यक्ष रामचंद्र कबाडे, कार्याध्यक्ष महेश जेऊर, उपाध्यक्ष लक्ष्मण सरवदे, सतीश पारेली, नागेश मंजेली, अमर कट्टी, सचिव आनंद शर्मा, मोहन जंगम, पिनू करपे, कल्याण करजगी, पूजा विधी प्रमुख श्रीनिवास जिल्हा पंतुलू, सहसचिव चारुदत्त हुलजंतीवाले, प्रसाद भास्कर, विश्वनाथ बदलापुरे, होम हवन प्रमुख शिवराज दासी, धार्मिक विधी प्रमुख प्रवीण मुसपेट, कालिदास काळप्रगार, महादेव तुम्मा आदी उपस्थित होते।